ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये गेल्या काही काळात कोरोनाचा हा सगळा संकट काळ सुरू असताना त्या अनुषंगाने आपण काही विषय घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये काही वेळा टॅक्स रिटर्नचा विषय असेल किंवा मग त्यामध्ये असलेले पर्याय, त्याच्यानंतर आणखी कुठल्या गोष्टी टॅक्सच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत, हे सगळं आपण गेल्या काही एपिसोड्समध्ये पाहिलेलं होतं. नंतर इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स आपण बघितलेला होता या एपिसोडमध्ये. आज आपण गुंतवणुकीचे पर्याय, कोरोनातनं बाहेर पडताना आपण अनलॉकच्या टप्प्यामध्ये असताना कोणते गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी फायद्याचे आहेत याच्याबद्दल बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, जसं आपण म्हटलं की गेल्या काही एपिसोड्समध्ये आपण याच सगळ्या संदर्भामध्ये बोलतोय, कारण आता सगळे हळूहळू कोरोनाच्या त्या फेजमधनं बाहेर येऊन अनलॉकमध्ये आपण सगळे आहोत. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला तोच विचारायचा आहे की आताच्या स्थितीला जर आपण बघितलं तर शेअर बाजार, अर्थव्यवस्था आणि एकूणातच गुंतवणूकदारांचा माइंडसेट तुम्ही कसं बघताय आताच्या स्थितीकडे? अश्विन, आपण जर बघितलं तर शेअर बाजार 15 दिवसात फेब्रुवारी ते मार्च मध्ये 30% घसरला. परत आपल्याला वरती येताना दिसलाय, पूर्वपदावरती शेअर बाजार येताना दिसलाय. मात्र आपण बघितलं नाही अजूनही की करोनामधनं आपण कशा प्रकारे, लॉकडाऊन मधनं, कोरोनामधनं आपण कशा प्रकारे बाहेर निघत आहोत. कारण जर आपण बघितलं तर भारतामध्ये वन ऑफ द स्ट्रिक्टेस्ट असा लॉकडाऊन इम्प्लिमेंट झाला होता. आणि जगभरात देखील जर आपण बघितलं अश्विन, तर ही परिस्थिती कधीच नव्हती की ट्रेन्स बंद आहेत, रेल्वे, विमानं बंद आहेत, वाहतुकीची सगळी साधनं बंद आहेत, रेस्टॉरंट्स बंद आहेत, सगळंच काही बंद होताना आपण बघितलं होतं. तर यामधनं बाहेर येताना नक्कीच आपल्याला थोडा वेळ दिसेल. पण मार्केट्स जे होतंय ह्या मात्र या कालावधीमध्ये त्यामध्ये आपल्याला दिसलं की मार्केट्सनी कुठेतरी परत ते पूर्वपदावर फेब्रुवारीच्या लेवल्सला जाताना आपल्याला दिसत होते. तर हे थोडंसं संभ्रमाचं वातावरण नक्कीच गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालं. फेब्रुवारी ते मार्च मध्ये अत्यंत पॅनिक परिस्थिती मार्केट्सनी दाखवली. आणि जर तू जर बघशील तर इतकं हे थोडंसं विसंगत आहे असं आपल्याला म्हणता येईल की आपल्याकडे जेव्हा 500च्या आसपास केसेस होत्या तेव्हा मार्केट्स 27,000वरती येऊन ठेपले होते. आणि मग नंतर आज आपल्याकडे जास्त केसेस झालेले आहेत, 74 लाख आपण बघतो केसेस होताना. तिथे मात्र मार्केट 40,000ला परत येऊन ठेपताना आपल्याला दिसत आहेत. सो हे कुठेतरी गुंतवणूकदारांना असं वाटतंय की हे यामध्ये सांगड नाही आहे. पण माझं सांगणं यामध्ये नक्कीच असं आहे की ही जी मार्केटचं रॅली आहे ही एक तर काही स्टॉक्स मध्ये मर्यादित आहे. आपण जेव्हा निफ्टीचा विचार करतो तेव्हा निफ्टीमध्ये आज टॉप 10 कंपनीज या 60%च्या आसपास आपल्याला दिसतात. आणि तिथे कुठेतरी रॅली होताना आपल्याला दिसते. सो मार्केट्स आणि इकॉनॉमी थोडंसं कनेक्टेड नाहीयेत सध्याच्या याच्यामध्ये. दुसरं माझं मत असं आहे की मार्केट्स आर ऑलवेज फॉरवर्ड लुकिंग. मार्केट्स नेहमी पुढे काय होईल हे बघतात. कुठेतरी मार्केट्सना असं वाटतंय की अनलॉक मध्ये आपण पूर्वपदावर लवकर येऊ. त्यामुळे, आणि दुसरं ऑब्व्हियसली जी ग्लोबली सेंट्रल बँक्सनी व्याजदर कमी केल्यामुळे जी बाजारामध्ये लिक्विडिटी निर्माण झाली ती कुठेतरी त्याचा फायदा दोन देशांना, आपल्याला इमर्जिंग कंट्रीजमध्ये 2 देशांना दिसतोय. तो चायना आणि इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे येताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच. पण मग याच्यामध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे आता की सध्याच्या घडीला एकूणात जर आपण परिस्थिती बघितली तर गुंतवणूकदारांचा माइंडसेट कसा आहे? आता लोक हळूहळू त्या काय म्हणूया आपण धास्तीमधनं बाहेर पडून इन्व्हेस्टमेंट करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत का अजूनही सेफ गेम खेळताना दिसत आहेत? तुम्ही कसं निरीक्षण करायला? ऍब्सोल्युटली, खूप चांगला प्रश्न आहे अश्विन. मी बघितलं की मार्च मध्ये अत्यंत पॅनिक, एप्रिल मे मध्ये आपण पॅनिकची सिच्युएशन बघितली होती गुंतवणूकदारांमध्ये. कुठेतरी गुंतवणूकदारांना वाटत होतं की पुढचे 3 वर्ष मार्केट्स कुठेही जाणार नाहीत, इकॉनॉमी कुठेही जाणार नाही. आणि हे जोपर्यंत वॅक्सिन येत नाही, जोपर्यंत आपण कोरोनावरती नियंत्रण मिळवत नाही ऍज अ कंट्री, ऍज अ वर्ल्ड, तर तोपर्यंत गुंतवणूकदार. आणि आपण बघतो की गेल्या काही काळामध्ये जर म्युच्युअल फंडच्या फिगर बघितल्या तर ते सातत्याने गुंतवणूकदार पैसे काढून घेताना आपण बघतो. आता त्याला दुसरा विरोधाभास तो असा आहे की गेल्या काही महिन्यामध्ये जे IPO झाले आणि कसं झालं की आपण बघितलं की मार्च मध्ये बॉटम गाठला मार्केट्सनी आणि हळूहळू परत रिकव्हरी सुरू झाली मार्केटची. तर तेव्हा परत एक्साइटमेंट गुंतवणूकदारांमध्ये दिसते.
आणि मला असं वाटतं की हा एक थोडंसं गुंतवणूकदारांनी ह्या 2-3 गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे सर्वप्रथम म्हणजे मी एका दुसऱ्या कार्यक्रमामध्ये माझ्या गुंतवणूकदारांना जेव्हा ऍड्रेस करत होतो तेव्हा मी त्यांना पहिलं सांगितलं होतं की तुम्ही गेल्या 3 महिन्याचे रिटर्न्स बघून निराश होऊ नका. आता मला असं सांगावं असं वाटतं की गेल्या 3 महिन्यामध्ये परत मार्केट्सनी काही काही स्टॉक्स बघितले, काही काही म्युच्युअल फंड बघितले, काही काही बाजार आपण जर बघितलं तर 27 वरून 40 वरती लगेच आलं. त्यामुळे 40-50% रिटर्न्स परत येताना आपल्याला दिसतात काही काही ठिकाणी. तर आता मला परत सांगावं असं वाटतं की गेल्या 3-4 महिन्याचे स्टॉक्सचे रिटर्न्स किंवा शेअर बाजारातले रिटर्न्स बघून एक्साइट देखील होऊ नये. आणि हे आपण एक एक्स्ट्रीम बिहेवियर बघितलं की एक्स्ट्रीम पॅनिक वरनं थोडंसं आता कुठेतरी एक्साइटमेंट येताना आपल्याला दिसते आहे. बरं, आणखी एक प्रश्न, सध्या ज्या स्थितीतनं अर्थव्यवस्था आपली सगळी जाते, म्हणजे आता हळूहळू आपण जसं म्हणतोय नेहमी की अनलॉकच्या टप्प्यामध्ये हळूहळू सगळे उद्योग व्यवसाय गाडी रुळावर येते, तर त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कसा रिॲक्ट होतोय किंवा कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये अजून काय चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं? सो एनीबडीज गेस की कोणाचंही गेस आहे, पण माझं असं नेहमी मत असतं की मार्केट्स हे फॉरवर्ड लुकिंग असतात. बऱ्याचदा मार्केट्स काय करतात की पुढच्या 1 वर्षाचा परतावा किंवा नुकसान हे आजच आपल्या हातात देतात. सो आयदर फ्रंट एंडेड असतात रिटर्न्स, म्हणजे समजा पुढच्या 1 वर्षाची जर ग्रोथ येणार असेल तर कधी कधी ती मार्केटच्या प्राइसेसमध्ये आज देखील दिसते. आणि मला असं वाटतं की कुठेतरी मार्केट्सनी येत्या काळामध्ये आपण करोनावरती लवकरच नियंत्रण मिळवू किंवा करोना बरोबर राहू. आपण करोना बरोबर हे ऍज अ कंट्री आपण जगायला शिकू असं कुठेतरी फॅक्टर केलंय असं मला वाटतं. आय मे बी कम्प्लिटली रॉंग इन दिस, पण त्यामुळे कुठेतरी आपण बघतो की मार्केट्स ऑलरेडी परत रिकव्हरी मोडमध्ये येताना दिसत आहेत. आता ह्याचं दुसरं कारण जसं मी मगाशी म्हटलं की जे परदेशातनं FIIs आणि गेल्या महिन्यामध्ये रेकॉर्ड पैसे आले भारतामध्ये FIIs नी गुंतवणूक करताना आपल्याला बघितले, तर हे जे आहे हे देखील एक कारण असू शकतं की मार्केट्स कुठेतरी वरती गेलेले आहेत. ऑफकोर्स ही जी रॅली आहे ही काही सिलेक्ट स्टॉक्समध्ये आपल्याला दिसते. माझं परत सांगणं हेच राहील की गेल्या 3 महिन्यामध्ये एप्रिलमध्ये तुम्ही 3 महिन्याचा लॉस किंवा 1 महिन्याचा लॉस बघितला नाही, बघून गुंतवणूक काढून नाही घेतली पाहिजे होती. आता तुम्ही गेल्या 3 महिन्याचे फायदा बघून केवळ पुढच्या 3 महिन्यात किंवा पुढच्या 6 महिन्यात वर्षभरात असाच परतावा येईल असा विचार करून गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे. प्रश्न आपल्याला यायला लागलेले आहेत. राहुल तांदळे विचारतायत की मंदीची शक्यता कितपत आहे येणाऱ्या काळामध्ये आणि मग त्या अनुषंगाने गुंतवणूकदारांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? सो मला असं वाटतं की आपण भारत एक थोडासा जर वेगळी एक कंट्री आहे, कारण भारतामध्येच अनेक देश वेगवेगळे आहेत. अशा प्रकारे आपण बघू शकतो की म्हणजे जर आपण बघितलं उत्तर प्रदेशचं पॉप्युलेशन बघितलं हे कितीतरी देशांपेक्षा जास्त असू शकतं. 1-2 देश म्हणजे प्रत्येक स्टेटचं पॉप्युलेशन हे एखाद्या देशा एवढं असू शकतं. सो आणि दुसरं म्हणजे सगळ्यात यंग म्हणजे वन ऑफ द यंग कंट्री, सगळ्यात यंग नाही म्हणता येणार पण आपण एक यंग कंट्री आहोत. आपला ऍव्हरेज एज आज देखील 30 आहे. त्यामुळे कुठेतरी जे आपले ॲस्पिरेशन लेवल्स आहेत त्या परत जोमाने परत येतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर इतकी वर्ष गेली काही वर्ष वी आर अ कंट्री ऑफ फायटर्स, म्हणजे आपण खूप छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्समधनं देखील गेलेलो आहोत आणि नेहमी आपण त्यातनं बाहेर येताना आपण मात करताना आपण बघतो. मग ते छोटे जुगाड असतील किंवा मग ते एंटरप्रेन्योरचं स्पिरिट असेल. सो मला असं मंदी येईल की नाही, माझ्या मते त्याची शक्यता थोडीशी कमी दिसते. ऑफकोर्स आपल्याला बघावं लागेल येत्या काळामध्ये की बँकचा मोरेटोरियमचा काय परिणाम होतोय. जसं आज आपण आपला हा आता कार्यक्रम सपोज आपण करत होतो तो पूर्वी तुमच्याकडे गेस्ट स्टुडिओला यायचे, आज ते व्हिडिओवरनं करतायत. ऑफकोर्स काम चालू आहे पण त्यामध्ये जे ट्रॅव्हलिंगसाठी लोकांचं जे ट्रॅव्हलिंग कमी झालं ते कोणाचं तरी नुकसान होताना आपण बघतो. म्हणजे मग ते टॅक्सीचं असो किंवा मग वाहतुकीचं असो, कुणाचं तरी ते नुकसान आहे. सो ह्या सगळ्याचा परिणाम कसा होईल हे आपल्याला येत्या काळात बघावं लागेल. वाईड स्प्रेड मंदी येईल की नाही, माझं मत असं आहे की वाईड स्प्रेड मंदी येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. प्लीज अगेन लक्षात ठेवा की मंदी येईल की नाही येणार त्याचा आणि मार्केट्सचा संबंध थोडासा डिस्कनेक्टेड राहील येत्या काही काळामध्ये. गजानन शिंदे आपल्याला प्रश्न विचारतात, सर BPCLचे शेअर्स घेतलेले आहेत, BPCLचं भविष्य कसं बघताय तुम्ही? आपण इंडिव्हिज्युअल स्टॉक्सवरती कमेंट करत नाही गजाननजी, त्यामुळे
बरोबर. पण मग येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अशा टाईपचे किंवा या काय म्हणूया आपण या लाइकिंगचे शेअर जर गुंतवणूकदारांनी घेतलेले असतील तर कसं त्यांनी बिहेव करायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये, काय सांगाल? शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना ना एक तुम्ही नेहमी क्रायटेरिया लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे गेल्या 4-5 वर्षाचे रिटर्न्स कसे आले आहे. आणि जर 4-5 वर्षाचे रिटर्न चांगले आले नसतील तर खूप पॉसिबिलिटी असते की येणाऱ्या काही वर्षाचे रिटर्न चांगले असू शकतात. परत दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की शेअर बाजार हे तुम्हाला थकवू शकतं. म्हणजे तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर पुढचे 3-4 वर्ष परत रिटर्न्स नाही येणार. सो आणि मग सगळ्या गेल्या 8 वर्षाचे म्हणजे 4 वर्ष तुम्ही गुंतवणूक करायच्या आधीचे होते आणि नंतर 4 वर्ष गुंतवणूक केल्यानंतरचे वर्ष समजा फ्लॅट रिटर्न राहिले तर 8 वर्षाचे रिटर्न एका वर्षात देखील देऊ शकतं. राहिली गोष्ट थोडंसं पेट्रोलच्या मागणीबद्दल किंवा ओव्हरऑल माझ्या मते आपण परत बघू की पेट्रोलची मागणी नॉर्मलला येताना आपल्याला दिसेल देखील येत्या काही काळामध्ये. ऑफकोर्स जे थोडंसं जे कन्झम्पशनचं डिस्ट्रप्शन जसं मी म्हटलं की काही कामं आता घरनं होऊ शकत आहेत तर त्याचं नुकसान कोणाला तरी नक्कीच आपल्याला होताना दिसेल. मात्र जसं मला आठवतं की मी कोणाचा तरी इंटरव्ह्यू ऐकत होतो तर त्यांचं असं म्हणणं होतं की स्कूटर्स किंवा कारची मागणी परत देखील वाढू शकेल कारण आपण खाजगी वाहनाने ट्रॅव्हल करणं देखील प्रिफर करू. काही एक सेक्शन जो आहे तो सेफ राहण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर वाढू शकतो. त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स आपल्याला होताना दिसू शकतात. आदित्य धवन विचारतायत सर की हा आताचा जो पिरियड आहे, ही जी वेळ आहे ती सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला योग्य आहे का आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये सोन्याचे भाव 60,000 जाऊ शकतात का, काय अंदाज आहे? हो ऍब्सोल्युटली आदित्य, जर मला नक्की माहित असतं सोन्याचे भाव 60,000 जातील की नाही तर मी नक्कीच आधीच गुंतवणूक करून ठेवली असती. पण फ्रॉम अ फंडामेंटल पर्स्पेक्टिव्ह आदित्य तुमचा प्रश्न चांगला आहे की सोन्यामध्ये करावी का गुंतवणूक. तर जर आपण बघितलं ना तर सगळ्यात मोठा चेंज काय झालाय की जगभरातल्या सेंट्रल बँक्सनी म्हणजे आपला बँकेचा आरबीआयचा अपवाद वगळता पैसे प्रिंट खूप मोठ्या प्रमाणावर केले आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे उपलब्ध केले आहेत बाजारांमध्ये आणि त्याचा अर्थ असा होतो की कुठेतरी बाजार सेंट्रल बँकेवरचा विश्वास कमी होताना आपल्याला दिसू शकतो आणि मग तेव्हा काय होतं तर गोल्डमध्ये गुंतवणूक वाढते ह्या सगळ्या ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये माझ्या मते. आणि दुसरं एक आहे की गोल्ड कधी वाढू शकतं तर जर इन्फ्लेशन वाढायला लागलं तर म्हणजे महागाईचा दर परत वाढायला लागला तर. आता आपण बघितलं की गेले 6 महिन्यामध्ये जगामधली डिमांड सगळी कोलॅप्स झाली होती आणि आता परत ती वरती येताना दिसू शकेल. जेव्हा गव्हर्नमेंट पैसे प्रिंट करतात तेव्हा इन्फ्लेशन वाढू शकतं. सो गोल्डमध्ये थोडी गुंतवणूक असणं आवश्यक आहे गुंतवणूकदारांना आणि माझं म्हणणं तेच राहील की 5 ते 10% आसपासच गुंतवणूक ठेवली पाहिजे. धनंजय बेर्डे असं विचारतायत की निफ्टी सध्या ओव्हर व्हॅल्यूड आहे का, तुमचं ऑब्झर्वेशन काय? सो प्रश्न हा वाजवी आहे. बरेचसे इंडिकेटर्स असं सांगतायत, जसं मी मगाशी म्हटलं की 8 ते 10 स्टॉक्स जे आहेत टॉप 10 स्टॉक्स हे 62% कॉन्ट्रीब्यूट करतात निफ्टीमध्ये आणि नक्कीच थोडंसं आपण मानू शकतो की निफ्टी कुठेतरी काही स्टॉक्स पॉकेट्समध्ये एक्सपेन्सिव्ह आहेत. पण अगेन मी जसं म्हटलं ना की जेव्हा करन्सी प्रिंट होते, जेव्हा जगभरामध्ये सगळेजण स्टिम्युलस देत आहेत तेव्हा व्हॅल्युएशन्स कॅन गो टू एनी लेवल. सो इट्स एनीबडीज गेस राईट नाव. सम इंडिकेटर्स डेफिनेटली इंडिकेट की निफ्टी थोडीशी ओव्हरव्हॅल्यूड असू शकते. बट अगेन सी वेन फॅक्ट्स चेंज there are a lot of other data points that can determine valuations. आणखी एक प्रश्न सर आलेला आहे शेखर यांचा. त्यांचं असं म्हणणं आहे की SIP मध्ये आताच्या घडीला गुंतवणूक केली तर ती फायद्याची राहील का? हो ऍब्सोल्युटली. जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं आणि मार्केट 30% कोसळले तेव्हा माझा एक दुसरं जसं मी म्हटलं होतं की पॅनिक करू नका असं जेव्हा आम्ही गुंतवणूकदारांना सांगितलं होतं तेव्हा त्यांना आम्ही असं देखील सांगितलं होतं की SIP बंद करू नका तुमचं. आणि एक आपण असं नक्की म्हणजे माझं असं मत आहे की SIP हे जर तुमच्याकडे आता फ्रेश पैसे आहेत रेडी तर ते SIPच्या मार्गाने गुंतवणूक करणं थोडंसं तुमचं म्हणजे मी अग्री नाही करणार. पण तुम्ही जेव्हा
पुढच्या 10 वर्षाचा 7 वर्षाचा विचार करत असाल तर तुम्हाला SIP नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. आणि म्हणजे एक वर्षाचा गॅस इक्विटीमध्ये तुम्ही खरंच घेऊ शकत नाही, पण 7 ते 10 वर्षाचा जर तुमचा कालावधी असेल तर नक्कीच तुम्ही SIP सुरू ठेवलं पाहिजे. आणखी एक मुद्दा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की अतुल पाटील म्हणतात की सध्याच्या घडीला म्हणजे एकूणातच कोरोनामधनं आता बाहेर येताना, अनलॉकच्या टप्प्यामध्ये असताना, हळूहळू सगळे व्यवहार पूर्वपदावर येत असताना आताच्या घडीला कुठल्या सेक्टरमध्ये जास्त अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करावं किंवा एकूणात कुठल्या सेक्टरला प्रेफरन्स द्यावा इन्व्हेस्टमेंटसाठी, असा त्यांच्या आशयाचा प्रश्न. नक्कीच. हा खूप चांगला प्रश्न आहे आणि मला सारखा विचारला जातो की कुठच्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. बरोबर. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देईन आणि यामध्ये गमतीचं असं हे आहे की असं म्हटलं जातं की यू शेप रिकव्हरी आहे का व्ही शेप, म्हणजे अशी रिकव्हरी होणार आहे, कशी रिकव्हरी होणार आहे. तर असं म्हटलं जातं आता की के शेप रिकव्हरी होणार. के शेप म्हणजे काय होणार, तर काही कंपनीज आहेत ते खूप चांगले चालतील आणि काही कंपनीज आहेत ते चांगला नाही चालणार. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया बेकरीजचं. जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा बरेचसे लोकल बेकरीज बंद होते, त्यांचे बिझनेसेस चालत नव्हते. तेव्हा ज्या ऑर्गनाइज सेक्टर्स होते, आणि प्लीज ही स्टॉक टिप अजिबात नाहीये, पण ब्रिटानिया किंवा असे जे ऑर्गनाइज सेक्टरमधल्या बेकरीज होत्या त्यांना दुहेरी फायदा होताना दिसला. एक म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चालू होतं, त्यांचा बिझनेस चालू होता. दुसरं त्यांचं रॉ मटेरियलची खरेदीची कॉस्ट खूप कमी झाली. सो एकाच सेक्टरमध्ये तुम्ही बघा 2 वेगळ्या कंपन्या जशा झाल्या, वेगवेगळ्या कंपन्यांचे भाग झाले की एक कंपनी चांगलं करते, एक कंपनी वाईट करते, आणि त्या कंपनीचा जो शेअर आहे त्या कंपनीचा जो प्रॉफिटचा शेअर आहे ती जी चांगली कंपनी करते ती घेऊन जाताना दिसते. हे तुम्ही रेस्टॉरंट हॉटेल्समध्ये पण आता बघू शकता. तर की शहरामध्ये जर तुम्ही हॉटेल इंडस्ट्री घेतली तर बिझनेस हॉटेल्स आज मुंबईमध्ये तुम्हाला 5,000 रुपयाला मिळू शकतो, ज्यांचा भाव 25,000 रुपये एका रात्रीचा असायचा. एका दिवसाचा भाव ज्यांचा दर एका दिवसाचा 25,000 रुपये तुम्हाला एका दिवसासाठी मोजायला लागायचं, ते आज 5,000 ला मिळतं. तेच तुम्ही लोणावळा किंवा बाकी हिल स्टेशनचा तुम्ही इंटरनेटवरती चेक करा, तर तिकडे तुम्हाला 12-15,000 रुपयाच्या खालती तुम्हाला रिसॉर्ट्समध्ये मिळत नाही. सो ह्याचा अर्थ काय की एकाच सेक्टरमध्ये 2 डायव्हर्जन्स आपल्याला होताना दिसतात आणि हे सगळीकडे होत. नक्कीच. सो ज्या कंपनीज स्ट्रॉंग आहेत, ब्रँड स्ट्रॉंग आहे, कॉस्ट कमी करू शकतात, तर सेक्टरपेक्षा मी म्हणेन हे कंपनी स्पेसिफिक मार्केट राहील. नक्कीच. एक फक्त जाता जाता एक छोटा प्रश्न की PF संदर्भातला, की त्याच्यामध्ये गुंतवणूक करताना स्पेसिफिक कुठल्या तारखेला करायची आणि किती अमाऊंट काय, ह्याचं गणित कसं सांगता येईल अगदी थोडक्यामध्ये? सो PPF इफ आय एम नॉट मिस्टेकन अँड विल कम बॅक, आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये परत ते डिस्कशन करू. 1 तारखे ते 5 तारखेच्या आतमध्ये जर गव्हर्नमेंटच्या अकाउंट, तुमच्या PPFच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले तर तुम्हाला त्याचा इंटरेस्ट मिळतो, आणि दर महिन्याच्या सुरुवातीला. सो पूर्ण महिन्याचा जर तुम्हाला इंटरेस्ट घ्यायचा असेल तर, बट विल कन्फर्म दिस इन सम टाइम नेक्स्ट एपिसोड. नक्कीच. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण या अनुषंगाने आणखी काही एपिसोड सर घेऊन येणार आहोत. खूप खूप धन्यवाद. अनेक प्रेक्षकांनी आपल्याला फेसबुकवर खूप चांगले प्रश्न विचारले, अजूनही प्रश्न येतात पण आपल्याला वेळ संपलेली असल्यामुळे आपल्याकडे थांबावं लागेल. खूप खूप धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या मार्गदर्शनाबद्दल. थँक्यू. आणि याच सोबत पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतो. एक छोटासा ब्रेक. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.